सध्या सर्वत्र गाजत असलेली व युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेली लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील यांनी लग्नाच्या वरातीमध्ये देखील दूरवरून आलेल्या रसिक प्रेक्षकांना घायाळ केले. ओतूर येथील फापाळे शिवार परिसरात रोशन फापाळे व गार्गी चौधरी यांच्या विवाहानंतर आयोजित केलेल्या वरातीनिमित्ताने गौतमी पाटील यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे या कार्यक्रमाला वऱ्हाडी मंडळी व्यतिरिक्त हजारो रसिक प्रेक्षक दूरवरून गौतमी पाटील यांच्या नृत्याचा आस्वाद घ्यायला आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. त्यानंतर गौतमी पाटील यांना सध्या सुरू असलेल्या यशस्वी वाटचालीबद्दल, आगामी चित्रपट व लावणी अल्बमबद्दल तसेच त्यांच्यावर इतर ज्येष्ठ कलाकार करत असलेल्या टीकेबद्दल विचारणा केली असता त्यांनी अनेक प्रश्नांना नेमकी काय उत्तरे दिलीत, याच विषयीची थेट मुलाखत घेतली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूया. प्रथमतः जुन्नर तालुक्यामध्ये आपलं स्वागत आहे. ही शिवजन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानामध्ये त्याबरोबरच म्हणजे महाराजांचं जन्मस्थान तर आहेच आहे, परंतु नारायणगाव सारखी तमाशा पंढरी ही नारायणगावमध्ये आहे, या जुन्नर तालुक्यात आहे. तर जुन्नर तालुक्यात प्रथमच तुम्ही हा प्रोग्राम करताय तुमचा ऑर्केस्ट्राचा, काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या मनात विशेष? प्रथमच माझा कार्यक्रम झाला इथं, म्हणजे पहिलाच कार्यक्रम झाला या भागात. मला खूप छान वाटलं. पब्लिकचं पण खूप छान प्रोत्साहन होतं. शो व्यवस्थित झाला, पूर्ण पार पडला. मला खूप छान वाटलं. आता सध्या तुमचा एक म्हणजे खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या प्रसिद्ध आहात. खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. त्याची प्रचिती तुमचे जिथे जिथे कार्यक्रम आहे महाराष्ट्रभर तिथे खूप सारे लोक त्याचा आनंद लुटत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? उलट आनंदाची गोष्ट आहे की लोक येतात कार्यक्रम पाहायला. खूप लांब लांबून लोक येतात कार्यक्रम पाहायला. आनंदाची गोष्ट आहे की माझा कार्यक्रम पाहायला लोक एवढ्या लांबून येतात. बरं वाटतं. नक्कीच. काही जुने जे कलाकार आहेत की त्यांच्या मनात थोडीशी भीती आहे की बाबा आपलं काय होणार, किंवा मध्यंतरी त्यांच्या इंटरव्ह्यू मधून तुम्हाला नाव देखील ठेवली गेली, त्याबद्दल काय सांगाल? ते मोठे आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहेत. त्यांनी जे काही सांगितलं ते बरोबरच सांगितलं. त्यानंतर तर मी व्यवस्थित बघतातच आहे तुम्ही, काही चुकीचं नाहीच आहे. त्यांनी जे सांगितलं ते बरोबरच होतं, काही चुकीचं नाही त्यांच्या बाबतीत. काही नाही, उलट त्यांनी मला चांगलं सांगितलंय सगळ्या गोष्टी. त्यांचं नक्कीच हा जो रिस्पॉन्स मिळतोय, हा जो तुम्हाला प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतोय अक्षरशः, म्हणजे तुम्ही देखील प्रेक्षकांमध्ये जाऊन किंवा महिलांमध्ये देखील जाऊन तुम्ही नाचताय, महिलांना देखील नाचवताय, हा एक आनंद वेगळाच आहे. त्याबद्दल काय सांगा? लेडीज मी डान्स करत असते, म्हणजे छोटे छोटे पोरी आहेत त्यांना पण एन्जॉय वाटतं. मग मी बघते खाली तर ते पण डान्स करत असतात, मी पण त्यांच्यासोबत डान्स करते. त्यांना पण छान वाटतं की आली खाली लेडीज मध्ये. काही तुमचे चित्रपट येणार आहेत का, किंवा काही आता सेलिब्रिटी म्हणून तुम्ही जाताय बऱ्याच ठिकाणी? आता हे घुंगरू पिक्चरचं काम चालूच आहे आणि आता लावणी येते. तर लावणीत तुम्ही बघतालच मला सगळे. नक्कीच लावणी खूप छान आहे, सगळ्यांनी बघा. थोडं पुढच्या महिन्यात येईल लावणी. अच्छा, नक्कीच तुमच्या या सगळ्या प्रवासासाठी किंवा आगामी तुमच्या घुंगरू चित्रपटासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जाता एक विचारतो की हा जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय किंवा हा एक वेगळ्या प्रकारचा धाटणीचा कार्यक्रम आहे, परंतु त्याच्यामध्ये एक उणीव अशी भासते की काही कलाकारांना तुम्हाला त्यामध्ये लाईव्ह डान्स नाहीये किंवा लाईव्ह तुम्ही गाणं गाऊन तुम्ही परफॉर्मन्स देत नाही, अशाबद्दल काही टीका होते, तर त्याच्याबद्दल काय सांगा? मी आत्ता कार्यक्रम करत नाही, आता मी हे फेमस झाले म्हणून. पण याच्या अगोदर पासून मी कार्यक्रम करते आणि माझे सगळे डीजे शो आहेत, लाईव्ह शो नाहीच आहे. मी पहिल्यापासूनच डीजे शो करते. नक्कीच या डीजे शोच्या माध्यमातून गौतमी पाटील आपल्यासोबत या आपल्या महाराष्ट्रभर गाजतीये आणि नक्कीच त्यांचा हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलाय. म्हणूनच त्यांना प्रत्येक ठिकाणी जिथे जाईल तिथे त्यांना वन्स मोर वन्स मोर वन्स मोर असेच त्या ठिकाणी त्यांना मिळतंय, ऐकायला मिळतंय. आणि नक्कीच त्यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे, आपला आवाज जुन्नर. धन्यवाद.